कोरपना येथील अभ्यासिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमात जेवण, पाणी व कूलरची व्यवस्था नसल्याने सहभागी त्रस्त प्रशासनाकडे दुर्लक्षितपणाचा आरोप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रशिक्षणादरम्यान जेवणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसून पिण्याच्या पाण्याची व कूलरची सोय देखील अपुरी असल्याने सहभागी शिक्षकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। दिवसभर चालणाऱ्या या प्रशिक्षणात आवश्यक सोयीसुविधा नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे। तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत। अनेकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या प्रशिक्षणाच्या सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरपंचायत कोरपना गडचांदूरच्या मुख्याधिकाऱ्यांकडे असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थ्यांनी केला आहे। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा प्रशिक्षण प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। याच्या पहिले सुद्धा प्रशिक्षण झाले आहे, पण त्यामध्ये सर्व व्यवस्था होती आणि ती व्यवस्था तहसीलकडून होती आणि ही सर्व व्यवस्था नगरपंचायतकडून आहे। पण त्याच्यामध्ये खूप माहिती मिळाली, खूप उणिवा दिसतात याच्यामध्ये। म्हणजे काय बा प्रशासनाचा म्हणजे त्यांना दुजाभाव का बा नगरपंचायतचा असा व्यवस्था, तहसीलची व्यवस्था अशी बा, सर्व शिक्षक परेशान आहे आमचे। त्यामुळे सर्व शिक्षक नाराज झाले आहे की पुढे चालून या प्रशिक्षणावर बहिष्कार करावा का बा असा विचार चालू आहे शिक्षकांचा। जे जेवण दिलं 4 मेला ते कम्प्लिटली प्लास्टिक प्लेटमध्ये होतं आणि जेव्हा प्लास्टिक प्लेटमध्ये गरम भाज्या आणि भात वगैरे वरण टाकलेलं, वरण ते एकदमच पातळ होतं, भाजी ही न शिजलेली आणि बेचव होती, भात पण लो क्वालिटीचा होता आणि त्यातही प्लास्टिक प्लेटमध्ये जेव्हा ते गरम गरम ओतल्या गेलं असता किंवा ऑब्वियसली प्लास्टिक मेल्ट झालं असेल त्यात आणि वरून जे कोटिंग होतं झाकण तेही प्लास्टिकचंच होतं। तरी आम्ही 9:30ला घरून 9 वाजताच निघालो, 8:30-9ला। त्याच्यामुळं भूक लागून होती म्हणून कसं तरी खाल्लं, पण ॲक्च्युली ते खाण्यालायक जेवणच नव्हतं। मला वाटतं याच्या पुढे एवढी काळजी घ्यावी की आम्ही टीचर आहोत, कमीत कमी जेवणाची सोय व्यवस्थित असायला पाहिजे आणि सगळ्या कॅन पण खाली झालेल्या आहे। जेवणानंतर पाणीही प्यायला नव्हतं आमच्याकडे। मला वाटते पुढे या गोष्टींची केअर केल्या जावी आणि ॲटलिस्ट आम्ही टीचर आहोत, थोडासा सेल्फ एस्टीम आम्हालाही असतो आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी। धन्यवाद। आज इथे जनगणनेचं प्रशिक्षण कोरपना येथे आयोजित केलेलं होतं। दिनांक 4 ते 6 या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला 9:30 वाजता येण्याचं या ठिकाणी सांगितलं। आम्ही जेव्हा 9:30 वाजता इथे आलो तर इथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, खुर्च्या नव्हत्या, एक कूलर लावलेला, एवढा मोठ्या हॉलमध्ये कूलर लागलेला होता। अशा स्थितीत खुर्च्या आणल्या, त्या खुर्च्या शिक्षकांना टाकाव्या लागल्या आणि त्या खुर्च्या शिक्षकांना टाकण्यास सांगितण्यात आल्या। त्यानंतर एका कूलरवर एवढा मोठ्या ठिकाणी आम्हाला जवळपास 12-1 वाजेपर्यंत एका कूलरमध्ये आम्ही प्रशिक्षणाची सुरुवात केली गरमी असतानाही, आणि ज्या वेळेला आम्ही मागणी केली त्यावेळेला अजून एक कूलर लावण्यात आलं। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जी जेवणाची व्यवस्था होती ती जेवणाची व्यवस्था लिमिटेड जेवण देण्यात आलं। त्याच्यामध्ये 2 कोर पोळीचे, लिमिटेड भाजी, लिमिटेड वरण आणि लिमिटेड भात होता। अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये 9:30 वाजतापासून येणारा शिक्षक, उन्हाचे दिवस आहे, पाण्याची व्यवस्था, या सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे आम्हाला या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकावासा वाटत आहे।